राधानगरी तालुक्यात मेडिकल दवाखान्यांच्या तपासणीने खळबळ। सोशल मीडियावरील चर्चेनंतर स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महिलांची पोलीस आणि आरोग्य विभागाकडे खुलासा। राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर शेटे यांची घटनास्थळी भेट। डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथे मेडिकल दुकाने आणि दवाखान्यांच्या कथित तपासणीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे। स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी मेडिकल दुकाने व दवाखान्याची पाहणी केल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। त्यानंतर संबंधित महिलांनी राधानगरी पोलीस ठाणे आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आज घटनेबाबत आपली बाजू मांडली। म्हासुर्ली येथे संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून काही महिला मेडिकल दुकाने आणि दवाखान्यांमध्ये गेल्याचे सांगण्यात येते। यावेळी त्यांनी विविध बाबींची माहिती घेतल्याची चर्चा आहे। मात्र मेडिकल दुकाने व दवाखान्यांची तपासणी करण्याचा अधिकार या प्रतिनिधींना आहे का, याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सोशल मीडियावर या घटनेची माहिती प्रसारित झाल्यानंतर संबंधित महिलांनी राधानगरी पोलीस ठाण्यात जाऊन खुलासा केला। त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर शेटे यांचीही भेट घेऊन घटनेमागील भूमिका स्पष्ट केली। आरोग्य विभागाची घटनास्थळी धाव। प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर शेटे यांनी आज सायंकाळी म्हासुर्ली गाठली। त्यांनी संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली। त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर। मेडिकल दुकाने आणि दवाखाने हे थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने त्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे। त्यामुळे कोणत्याही संघटनेच्या प्रतिनिधींनी अशी पाहणी केली असल्यास त्यामागील अधिकार आणि उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे। म्हासुर्लीतील हा प्रकार केवळ पाहणीपुरता आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याची चर्चा आता राधानगरी तालुक्यात सुरू झाली आहे। प्रशासनाच्या चौकशीतून यामागील नेमकी वस्तुस्थिती पुढे येण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।